नमो बुद्धाय. आजच्या या कथेमध्ये आपण पाहणार आहोत, द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. तुम्हाला अन्यायाने दोषी ठरवले गेले असेल किंवा वाईट वागणूक दिली गेली असेल तरी त्या रागाला धरून ठेवू नका, त्याला कमी होऊ द्या. जर एखाद्याला वाटलं माझा अपमान झाला, माझ्यावर हल्ला झाला, माझा पराभव झाला, माझं काहीतरी लुटलं गेलं आणि त्याने त्या रागाला धरून ठेवले, तर त्याचा द्वेष कधीच संपणार नाही. ही कथा आहे तुलतेसा थेरो यांची. तुलतेसा थेरो हे बुद्धांच्या आईच्या बहिणीचा मुलगा होता. तो वयस्कर झाल्यावर भिक्षू बनला. जरी तो वयस्कर असताना भिक्षू झाला होता तरी काही दिवसातच बुद्धांच्या सर्व सन्मान आणि आदरामुळे तो शारीरिक दृष्ट्या मोठा झाला. त्याने व्यवस्थित दुमडलेले वस्त्र धारण केले होते आणि विहाराच्या मध्यभागी बसायचा. जेव्हा इतर भिक्षू बुद्धांना भेटण्यासाठी येत असत तेव्हा ते तुलतेसा थेरोला व्यवस्थित घातलेल्या वस्त्रांमध्ये आणि उत्तम प्रकारे पोषण झालेल्या शरीरासह मध्यभागी बसलेले बघत. ते विचार करत हा एक महान ज्येष्ठ भिक्षू असावा आणि त्याच्याशी आदराने बोलून त्याच्या आरोग्याची चौकशी करत ते त्याचे हात पाय दाबून देत. परंतु तो शांत राहायचा आणि काहीच बोलायचा नाही. पण एके दिवशी एक तरुण भिक्षू त्याच्याजवळ आला आणि त्याला विचारले, तुम्ही किती वर्षे भिक्षू म्हणून घालवली आहेत? तुलतेसा थेरोने उत्तर दिले, मी अजून कोणतेही वर्ष घालवली नाहीत. मी वृद्धापकाळात भिक्षू झालो आहे. तरुण भिक्षू म्हणाला, अरे तू मूर्ख वृद्ध माणसा, तुला तुझं स्थान माहीत नाही. तू मोठ्या भिक्षूंना पाहिले आहेस तरी तू आदर दाखवत नाहीस. जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तू शांत राहतोस. तुला लाज वाटत नाही का? तू पेंड्यावर वाढवलेल्या बैलासारखा आहेस. असे म्हणत तो खडसावून निघून गेला. त्या क्षणी तुलतेसा थेरोने रागाने विचारले, तू इथे कोणाला भेटायला आला आहेस? जेव्हा भिक्षूंनी उत्तर दिले, बुद्धांना भेटायला, तेव्हा तुलतेसा थेरोने नाराज होत विचारले, तू मला कोण समजला होतास? मी तुझे डोके उडवून टाकेन. असे म्हणत तो रागाने बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांनी विचारले, तिसा, तू असंतुष्ट मनाने इथे का आला आहेस? भिक्षू मनात विचार करत होते, हा थेरो बुद्धांच्या समोर काहीतरी गोंधळ निर्माण करणार आहे, म्हणून ते त्याच्या मागून आले. बुद्धांना वंदन केले आणि बाजूला बसले. बुद्धांनी तिसाला परत विचारले, तू इथे का आला आहेस? तुलतेसा थेरोने उत्तर दिले, भगवंत, या भिक्षूंनी माझा अपमान केला आहे. भगवान बुद्धांनी विचारले, तिसा तू कुठे बसलेला होतास? तुलतेसा थेरोने उत्तर दिले, भगवान, मी विहाराच्या मध्यभागी बसलो होतो. बुद्धांनी विचारले, तुला हे भिक्षू येताना दिसले होते का? तुलतेसा थेरोने उत्तर दिले, हो, मला ते दिसले. बुद्धांनी विचारले, मग तू काय केले? तू आपल्या आसनावरून उठलास का? पुढे जाऊन त्यांना आसन दिलंस का? त्यांची तब्येत विचारली का? त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलंस का? त्यांच्यासाठी आसन तयार केले का? किंवा त्यांना वंदन केले का? तू त्यांना योग्य तो आदर दाखवला का? तुलतेसा थेरोने उत्तर दिले, मी असं काहीच केलं नाही. बुद्धांनी मग सांगितले, तिसा, हे सर्व आदराचे कृत्य तुझ्या हातून घडले पाहिजे होते, परंतु तू काहीच केले नाहीस. तुझ्यासारख्या व्यक्तीने विहाराच्या मध्यभागी बसू नये. चूक तुझी आहे, म्हणून या भिक्षूंना माफ कर. पण तुलतेसा थेरोने उत्तर दिले, भगवंत, मी असे काही करू शकत नाही. या भिक्षूंनी माझा अपमान केला आहे, जरी मी त्यांना काहीही दुखावलेले नाही. चूक त्यांची आहे, त्यामुळे मला त्यांना माफ करण्याचे काहीच कारण नाही. मी ते करू शकत नाही. बुद्धांनी पुन्हा सांगितले, तिसा, असे वागू नकोस. चूक तुझी आहे, म्हणून त्यांना माफ कर. पण तरीही तुलतेसा थेरोने ठामपणे सांगितले, भगवान, तुम्ही कितीही सांगितले तरी मी ते करू शकत नाही. त्यावेळी उपस्थित भिक्षू म्हणाले, भगवान, जर तो तुमच्या समोर इतका हट्टीपणा वागत असेल तर तो किती गर्विष्ठ आहे, किती अहंकारी आहे. बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, तो आता फक्त हट्टी नाही तर तो भूतकाळातही असा हट्टी होता आणि म्हणून भिक्षूंनी मागणी केली आणि म्हणून बुद्धांनी तुलतेसा थेरोच्या मागील जीवनाची कथा सांगितली. एके दिवशी बनारसच्या नगरीत बनारसच्या राजाच्या राज्यकाळात हिमालयात एक तपस्वी राहत होता. त्याने जंगलात 8 महिने कडक तपश्चर्या केली होती. जंगली फळे आणि आंबट अन्नावर तो जगत होता.
या कालावधीनंतर त्याने उर्वरित 1 महिना नगरीत घालवायचा निर्णय घेतला आणि हिमालय सोडला. तो नगरीजवळ आला तेव्हा त्याने नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ काही मुलांना पाहिले आणि त्यांना विचारले, या नगरीत आलेला एखादा तपस्वी कुठे राहतो? मुलांनी उत्तर दिले, महाशय, इथे एक कुंभाराची कार्यशाळा आहे जिथे शहरात येणारे अनेक तपस्वी राहतात. हे ऐकून तपस्वी कुंभाराच्या कार्यशाळेत गेला आणि दरवाजावर उभा राहून म्हणाला, मी हिमालयातून प्रवास करत इथे आलो आहे. जर तुम्हाला काही अडचण नसली तर कृपया मला इथे 1 रात्र थांबण्याची परवानगी द्याल का? कुंभाराने उत्तर दिले, महाशय, मला याबाबत काहीच अडचण नाही. कार्यशाळा मोठी आहे आणि इथे भरपूर जागा आहे. कृपया तुम्ही इथे आरामात राहू शकता. त्यानंतर तपस्वी कार्यशाळेत आरामात स्थायिक झाला. दरम्यान नारद नावाचा आणखी एक तपस्वी जो हिमालयातून खाली उतरला होता त्यानेही कुंभाराकडे येऊन कार्यशाळेत राहण्याची परवानगी मागितली. कुंभार म्हणाला, महाशय, येथे आधीच एक तपस्वी राहतो आहे. मी त्याला कार्यशाळा दिली आहे. जर तो तुमच्यासोबत जागा वाटायला तयार असेल तर मला काहीच हरकत नाही. मग नारद त्या कार्यशाळेत गेला आणि आधीपासून तिथे राहणाऱ्या तपस्वीला भेटला. त्याने विनंती केली, महाशय, जर तुम्हाला काहीच अडचण नसेल तर कृपया मला देखील 1 रात्र इथे थांबण्याची परवानगी द्याल का? तपस्वीने उत्तर दिले, ठीक आहे, काहीच अडचण नाही. या घरात पुरेशी जागा आहे. तुम्ही इच्छित जागी आरामात विसावा घ्या. नारद मग एका कोपऱ्यात स्थायिक झाला. रात्र जसजशी चढू लागली तसतसे दोघेही झोपी गेले. झोपी जाण्यापूर्वी नारदाने काळजीपूर्वक लक्षात ठेवले होते की दुसरा तपस्वी कुठे झोपला आहे आणि दार कुठे आहे, आणि मग तो विश्रांती घेण्यासाठी झोपला. मात्र नारद झोपल्यानंतर दुसरा तपस्वी आपले झोपण्याचे ठिकाण बदलून दरवाजात आडवा झोपला. आता मध्यरात्री नारद अचानक जागा झाला आणि बाहेर जात असताना त्याने चुकून दारात आडवा झोपलेल्या तपस्वीच्या केसांवर पाय ठेवला. तपस्वी लगेच मोठ्या आवाजात ओरडला, माझ्या केसांवर पाय ठेवणारा कोण? नारद घाबरून म्हणाला, महाशय, ते मी होतो. तपस्वी रागाने म्हणाला, तू कपटी तपस्वी, तू जंगलातून माझ्या केसांवर पाय ठेवायला आलायस का? नारद नम्रपणे म्हणाला, महाशय, मला माहीत नव्हते की तुम्ही इथे झोपलेले आहात. कृपया मला माफ करा. पण तपस्वी नारदावर ओरडतच राहिला आणि नारद कार्यशाळा सोडून गेला. तपस्वी विचार करीत होता, जेव्हा तो बाहेर गेला तेव्हा त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्यावर पाय ठेवला, आणि आता तो परत येताना पुन्हा माझ्यावर पाय ठेवणार आहे. त्यामुळे त्याने आपले स्थान बदलले. आपले डोके जिथे होते तिथे पाय ठेवले आणि पाय जिथे होते तिथे डोके ठेवले. नारद विचार करीत होता, जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा चुकून माझा पाय गुरूंच्या जटांवर पडला. आता मी घरात उलट्या बाजूने प्रवेश करेन. म्हणून तो पुन्हा घरात गेला. त्यावेळी चुकून त्याने तपस्वीच्या गळ्यावर पाय ठेवला. या गोष्टीमुळे तपस्वी अधिकच संतापला आणि तो ओरडला, माझ्या गळ्यावर पाय ठेवणारा कोण? जेव्हा नारदाने उत्तर दिले, तो मी होतो, तेव्हा तपस्वी रागाने म्हणाला, तू मूर्ख आहेस. आधी तू माझ्या केसांवर पाय ठेवला आणि आता तू माझ्या गळ्यावर पाय ठेवला. मी तुला शाप देईन. नारद विनंती करीत म्हणाला, महाशय, मी मुद्दाम केले नाही. मला माहीत नव्हते की तुम्ही कुठे झोपलेले आहात. मला वाटले की तुम्ही अजूनही आधी जसे झोपले होते तसेच झोपले असाल, म्हणून मी या बाजूने घरात प्रवेश केला. कृपया मला या चुकांसाठी माफ करा. पण तपस्वी अजूनही रागात होता आणि म्हणाला, तू कपटी तपस्वी, मी तुला माफ करणार नाही. तू माझ्यावर 2दा पाय ठेवला आहेस आणि त्यासाठी तुला मी शाप देईन. नारद थेरो म्हणाले, महाशय, मी काहीही चुकीचे केले नसताना तुम्ही मला शाप देता आणि माझे डोके 7 तुकड्यांमध्ये विभागले जाऊ अशी इच्छा करता. आता मीही शाप देईन, आणि जर कोणी खरोखर दोषी असेल तर त्याचे डोके 7 तुकड्यांमध्ये विभागले जाऊ. नारद थेरो हे महान आध्यात्मिक शक्ती असणारे व्यक्ती होते, ज्यांना 40 कल्पांपूर्वीच्या आणि 40 कल्पांनंतरच्या घटनांची आठवण ठेवता येत असे. त्यामुळे त्यांना 80 कल्पांची माहिती होती. त्यांनी पाहिले की शाप कोणावर पडणार आहे आणि पाहिले की तो शाप गुरूंच्या डोक्यावर पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती करुणा बाळगून नारद थेरो यांनी
आपल्या अद्भुत शक्तीने सूर्य उगवणे थांबवले. शहरातील लोक घाबरले, कारण सूर्य उगवलाच नाही. ते राजाकडे गेले आणि म्हणाले, महाराज, आज सूर्य उगवत नाही. कदाचित तुमच्या राज्यात काही चूक झाली असावी का? आम्हाला आमचे दैनंदिन कामकाज करणे शक्य नाही. कृपया सूर्य लवकरच उगवेल यासाठी काहीतरी करा. राजा विचार करीत की त्याने अनवधनाने काही अपराध केला आहे का. आपल्या कृतींचा विचार करू लागला, परंतु त्याला कळले की त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. मग त्याने विचार केला, अशा घटना तपस्वींच्या कृतींमुळेही होऊ शकतात. मग त्याने विचारले, आज शहरात कोणतेही भिक्षू आले आहेत का? नगरवासियांनी उत्तर दिले, महाशय, काल संध्याकाळी 2 तपस्वी आले आहेत आणि ते कुंभाराच्या कार्यशाळेत राहत आहेत. राजाने ताबडतोब मशाली आणि दिवे पेटवण्याचा आदेश दिला आणि कार्यशाळेत गेला, जिथे त्याने नारद थेरो यांना वंदन केले आणि आदराने एकीकडे बसला. आदरणीय नारद, राज्यात काही दोष आहे का? कोणत्या कारणामुळे जग अंधकारात आहे? मला सांगा. नारद थेरो यांनी सर्व घटना राजाला सांगितली. देवळा तपस्वी यांनी या कारणावरून मला शाप दिला. मग मला काहीही चूक नसल्याचे जाणून मीही शाप दिला. खरोखर दोषी असलेल्या व्यक्तीचे डोके 7 तुकड्यांमध्ये विभागले जावो. शाप दिल्यानंतर शाप कोणावर पडणार आहे ते पाहण्यासाठी मी थांबलो आणि पाहिले की तो देवळा तपस्वीच्या डोक्यावर पडणार आहे. त्यामुळे करुणेने मी सूर्य उगवणे थांबण्यासाठी माझ्या शक्तीचा वापर केला. राजाने विचारले, आदरणीय, या शापामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही मार्ग नाही का? नारद थेरो उत्तरले, जर देवळा मला माफ करेल तर कोणतेही नुकसान होणार नाही. राजा देवळा थेरो यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, आदरणीय महाशय, आमच्या राज्यातील लोक या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. ते त्यांचे दैनंदिन काम करू शकत नाही. कृपया लोकांवर करुणा दाखवा आणि नारद थेरो यांना माफ करा. देवळा थेरो म्हणाले, महाराज, नारद यांनी माझ्या केसांवर आणि मानेवर पाय ठेवला, ज्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. मी काहीही चुकीचे केले नाही. मी त्याला माफ कसे करू शकतो हे माझ्या हातात नाही. राजाने पुन्हा विनंती केली की, आदरणीय महाशय, कृपया करुणा दाखवा. राग धरून ठेवणे योग्य नाही. लोकांचा विचार करा आणि नारद थेरो यांना माफ करा. पण देवळा थेरो यांनी नकार दिला. तेव्हा राजाने तात्काळ आपल्या सेवकांना देवळा थेरो यांना पकडण्याचा आदेश दिला. त्यांचे हात पाय धरून नारद थेरो यांच्या पायावर नतमस्तक करा. नारद थेरो म्हणाले, महाशय, कृपया उभे राहा, मी तुम्हाला माफ करतो. तरी नारद थेरो पुढे म्हणाले, महाराज, त्यांनी मला इच्छेने माफ केले नाही. हे खरे समाधान नाही. त्यांना शहराच्या जवळच्या तलावावर घेऊन जा. त्यांच्या डोक्यावर मातीचा घडा ठेवा आणि त्यांना मानेपर्यंत पाण्यात बुडवा. राजाने तसेच केले आणि देवळा थेरो यांना तलावावर घेऊन जाऊन मानेपर्यंत त्यांना पाण्यात बुडवले. नारद थेरो यांनी देवळा थेरो यांना इशारा दिला, महाशय, जेव्हा मी माझ्या शक्ती सोडतो तेव्हा सूर्य उगवेल आणि त्या क्षणी तुम्ही पाण्यात बुडाल आणि दुसरीकडे प्रकट व्हाल. नारद थेरो यांनी त्यांच्या शक्ती सोडल्या आणि सूर्यकिरणे उगवली. मातीचा घडा 7 तुकड्यांमध्ये फुटला आणि देवळा थेरो पाण्यात बुडाले आणि गायब झाले आणि दुसरीकडे प्रकट झाले. ही कथा सांगून भगवंतांनी सांगितले, भिक्षूंनो, त्या कथेतला राजा हा आनंद होता. देवळा थेरो हा थुलथिसा थेरो होता आणि मी नारद होतो. त्यावेळी तो हट्टी, कठीण आणि सल्ला न ऐकणारा होता. भगवंतांनी तुलतीसा थेरो यांना थेट संबोधले आणि सांगितले, ज्यांना वाटले माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर हल्ला झाला, मला हरवले, मला लुटले, त्यांचा राग कधीच शमत नाही. पण जे असे विचार धरत नाही त्यांचा राग शांत होतो आणि त्यांनी तुलतीसा थेरो यांना धडा शिकवला. हा श्लोक धम्मपदाच्या यमको वग्गो या भागामध्ये आहे. जे लोक इतरांनी केलेल्या चुकीच्या किंवा दुराचाराच्या गोष्टी लक्षात ठेवत नाही किंवा त्या बाबींचा विचार करत नाही, असे ते गृहस्थ असो किंवा भिक्षू, त्यांना त्या अपराधांच्या रागाचा नाश होतो. या भूतकर्माच्या विचाराने जो राग उत्पन्न होतो तो कमी होऊ शकतो.
जसे अग्नी इंधन संपल्यावर शांत होते. तुम्हाला अन्यायाने दोषी ठरवले गेले असेल किंवा वाईट वागणूक दिली गेली असेल तरी त्या रागाला धरून ठेवू नका, त्याला कमी होऊ द्या. ही शिकवण दर्शवते की इतरांच्या चुकीच्या कर्माविषयी विचार सोडणे आणि स्वतःच्या भूतकर्मांचा विचार करणे यामुळे राग कमी होतो. हे प्रवचन मोठ्या सभेसाठी लाभदायक ठरले. अगदी हट्टी आणि कठीण तुलतीसा थेरो यांनी देखील या उपदेशाला ऐकले आणि विनम्र व समर्पित झाले.